हाय हॅलो नमस्कार. मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण साडीचं कापड वापरून मस्त असं युनिक फूल बनवणार आहोत आणि ते फूल बनवल्यामुळे आपल्या ब्लाऊजचा लुक खूप छान दिसतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर असं युनिक फूल बनवायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हे फूल बनवण्यासाठी तर असं आपल्याला थोडंसंच कापड लागणार आहे, पण या साडीमध्ये अशा पद्धतीच्या बुट्ट्या असल्यामुळे मला हे कापड थोडंसं जास्त कट करावं लागलं. आणि तसंही हा कस्टमर तब्येतीने कमी असल्यामुळे त्यांना जास्त साडी कट केली तरी काही प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळे हे कापड मी थोडंसं जास्त कट केलेलं आहे. आपण 12 ते 13 इंच असं क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे आणि दुसरी एक सरळ पट्टी कट करून घ्यायची आहे. दुसरी आपण सरळ पट्टी कट करून घेतली होती, तिचे असे 2.5 इंच बाय 2.5 इंच असे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आपलं हे कापड साडीचं असल्यामुळे याचे धागे खूप निघतात, त्यामुळे आपण थोडेसे ते मेणबत्तीच्या मदतीने जाळून घेणार आहोत. धागे जाळल्यामुळे आपल्या फुलाची फिनिशिंग छान येते, म्हणजेच आपलं फूल बनवून झाल्यानंतर त्याचे धागे वगैरे अजिबात निघत नाहीत आणि ते दिसायला छान दिसते. त्यामुळे अशा पद्धतीने मेणबत्तीच्या मदतीने धागे जाळून घ्यायचे आहेत. धागे जाळताना तुमच्या कापडाच्या अगोदरच खूप असे धागे निघत असतील आणि अशावेळी तुम्ही जर कापड ते जाळायला घेतलं ते अगदी जास्त पेट घेतं, त्यामुळे अगोदर आपण कापडाचे धागे कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर जाळायचं आहे, म्हणजे आपले धागे बरोबर नॉर्मल जळले जातात. काही कापडाच्या अगोदर आपण कटिंग करून ठेवली तर कामाच्या वेळेला ते धागे खूप निघतात. मग अशा वेळेस आपण ते धागा जाळायला घेतला तो धागा अचानक जास्त जळतो, त्यामुळे आपली फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मेणबत्तीवरती कापड जाताना धागे कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपण जाळायचं आहे. आता आपल्या सगळ्या चौकोनचे धागे जाळून झालेले आहेत. आता आपण चौकोनला अशा पद्धतीने खालून थोडासा कट द्यायचा आहे, म्हणजे खालून थोडासा गोलाकार शेप द्यायचा आहे आणि तो गोलाकार शेप सुद्धा आपण जाळून घ्यायचा आहे. आणि आपण जी 12 इंच बाय 1.5 इंचाची पट्टी कट केलेली होती तिचे सुद्धा धागे अशा पद्धतीने जाळून घ्यायचे आहेत. आता आपण गोलाकार शेपमध्ये चौकोनी तुकडा जाळून घेतलेला होता तो घ्यायचा आहे आणि त्याला सुरुवातीला आपण गाठ मारून हात शिलाई करायला सुरुवात करायची आहे. हात शिलाई करून झाल्यानंतर आपण तो धागा ओढायचा आहे आणि पुन्हा गाठ मारायची आहे. धागा ओढल्यामुळे आपल्या अशा पद्धतीने एक पाकळी तयार होईल. सेम याच पद्धतीने आपण बाकीच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. मला तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानायचे आहेत. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपला एक टप्पा पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला दुसरा टप्पा पूर्ण करायचा आहे, तो म्हणजे आपला वॉश टाईम आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तुम्ही माझे व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि तुमच्या काही फ्रेंड्स स्टिचिंग काम करत असतील त्यांना माझ्या ज्या काही व्हिडिओ आवडतील त्या शेअर करा, म्हणजे आपला वॉश टाईम सुद्धा कंप्लीट होईल. हे बघा आपल्या सगळ्या पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत. आता या पाकळ्या आपण दुसऱ्या धाग्यामध्ये घालायच्या आहेत, म्हणजेच या पाकळ्या सगळ्या एकत्र करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने त्याचं फूल बनवायचं आहे आणि पुन्हा आपण याची गाठ मारायची आहे. हे फूल करायला अगदी सोपं आहे. तुम्ही जरी पहिल्यांदाच करत असाल तर हे फूल तुम्हाला सहज जमेल आणि या फुलाचा आपण खूप ठिकाणी वापर करू शकतो, त्यामुळे एकदा तरी हे फूल नक्की ट्राय करा. आता आपल्या सगळ्या पाकळ्या धाग्यामध्ये ओवून झाल्यानंतर ते व्यवस्थित असे सेट करायचे आहेत. नंतर आपण धाग्याची गाठ मारायची आहे. तर आपला आता खालचा फुलाचा बेस तयार आहे. आता आपण मधला बेस कसा करायचा हे बघूयात. मधला बेस तयार करण्यासाठी आपण मागाशी जी लांब पट्टी तयार करून घेतली होती ती घ्यायची आहे. ती पट्टी मी तुम्हाला मोजून दाखवते की ती किती लांब आहे ती. तर बघा ही पट्टी 13 इंच बाय 1 इंच आहे. त्या पट्टीचे सुद्धा आपण धागे जाळून घेतलेले आहेत. नंतर ती पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि त्यावरती आपण हात शिलाई करायची आहे. हात शिलाई करताना आपण पूर्ण धागा टाईट करायचा नाही, थोडासा धागा सैल ठेवायचा आहे, म्हणजेच आपल्यामध्ये चुन्या तयार होतील. हे बघा अशा पद्धतीने आपण शेवटपर्यंत हात शिलाई करून घेतलेला आहे, पण आपला धागा थोडासा सैल सरळच आहे. आता आपण या पट्टीला ग्लू लावायचा आहे आणि पट्टी अशा पद्धतीने गोल गोल अशी गुंडाळायची आहे, म्हणजे मध्ये आपली कळी तयार होईल. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन द्यायचा नक्कीच प्रयत्न करत असते. तसेच मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर सगळ्यात अगोदर तो आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. तसेच तुम्हाला जर बेसिक शिलाई काम येत असेल तर परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसे शिवायचे यासाठी मी खूप साऱ्या टिप्ससुद्धा सांगत असते. तसेच तुमच्या कमेंटनुसार शिलाई रिलेटेड व्हिडिओसुद्धा बनवत असते. त्यामुळे तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. आणि शिलाई रिलेटेड तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर मला हक्काने कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या इच्छेप्रमाणे ते व्हिडिओ बनवेन.
आपली पट्टी गोल गुंडाळून तयार आहे. शेवटच्या टोकाला आपण धाग्याने एक टाका टाकणार आहोत, जेणेकरून ही पट्टी निघणार नाही. तर आपली ही कळी तयार आहे आणि ही कळी हाताने थोडीशी व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची आहे. तर आता आपली कळीसुद्धा तयार आहे आणि आपल्या पाकळ्यासुद्धा तयार आहेत. तर आता आपण हे कसं जोडायचं हे बघूयात. तुम्हाला जर असं वाटत असेल या पाकळ्यांचे धागे जरा निघत आहेत, तर तुम्ही पुन्हा एकदा थोडेसे मेणबत्तीने ते जाळायचे आहेत. तसेच तुम्हाला या कळीचे धागे जर निघत आहेत असं वाटत असेल तर ते सुद्धा जाळायचे आहेत. आणि आता आपण खाली पाकळ्यांना ग्लू लावायचा आहे आणि त्यावरती ही कळी ठेवायची आहे. पाकळ्यांना ग्लू लावून झाल्यानंतर आपण त्यावरती कळी ठेवायची आहे आणि नंतर पाकळ्या थोड्याशा उभ्या करायच्या आहेत. अशा पद्धतीने पाकळ्या आपण उभ्या केल्यामुळे आपलं फूल दिसायला छान दिसतं. आणि त्या पाकळ्या थोडा वेळ आपण तशाच पकडून ठेवायच्या आहेत, म्हणजे आपल्या पाकळ्या व्यवस्थित अशा सेट होतील. तुम्हाला जर हे असंच पाहिजे असेल तर तसंच ठेवलं तरी चालेल, पण खालून सुद्धा फिनिशिंग छान दिसण्यासाठी मी दुसरं कापड घेतलेलं आहे, त्याचे सुद्धा धागे जळून अशा पद्धतीने खाली चिटकवलेलं आहे. बघा मस्त असं आपलं हे फूल तयार आहे. एखाद्या प्लेन टॉपवरती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे फूल ठेवू शकता. तसे ब्लाऊजला सुद्धा हे फूल वापरू शकता, वेगळा असा लुक येईल. तर कसं वाटतं हे फूल कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.